Welcome to NITI IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. मित्रांनो, नीति IAS मध्ये आपलं स्वागत आहे. MPSC ची प्रिलिम आता जवळ आलेली आहे. आपल्याकडे आता साधारणतः 12 आठवडे उपलब्ध आहेत. तर या येणाऱ्या काळामध्ये आणि हा जो 12 आठवड्यांचा पिरियड आहे, तर तो MPSC ची प्रिलिम क्लिअर करण्यासाठी कसा वापर करायचा आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या काळात अभ्यास करण्याची, याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नीति IAS अकॅडमीमध्ये. आणि मी मुलानी सर आज आपल्याशी हे डिस्कस करणार आहे की MPSC स्ट्रॅटेजी कशी असावी येणाऱ्या 12 आठवड्यांच्या काळात. तर चला आपण आता सुरू करूया MPSC बद्दलचे डिस्कशन. आपण जर बघाल तर आता MPSC ची प्रिलिम डेट आपल्याकडे आहे 28 सप्टेंबर आहे. ओके, आणि त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी आज आपण इथं बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया इथे की 2025 ची MPSC एक्झाम 28 सप्टेंबरला आहे आणि नीति IAS अकॅडमीमध्ये याच्याबद्दलची काय स्ट्रॅटेजी उपलब्ध आहे तर त्याच्यावर आपण डिस्कस करूया. आणि डिस्कस सुरू करण्यापूर्वी एक कोट आहे, तर तो कोट मी तुम्हाला सांगू इच्छेल की डिसिप्लिन इज द ब्रिज बिटवीन गोल्स अँड दी अकम्प्लिशमेंट. एक जिम रॉन म्हणून एक विचारवंत आहेत अमेरिकेतले, त्यांनी बरेच मोटिवेशनल बुकसुद्धा लिहिलेले आहेत. तर त्यांचा हा कोट आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. शिस्त आणि प्रयत्न, ओके, या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच दोन गोष्टी आपल्याला आपल्या गोलपर्यंत घेऊन जाणार आहेत. तर चला आता आपण पुढे बघूया की स्ट्रॅटेजीमध्ये काय काय गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. पहिल्यांदा तर आहे की एक्झामचा ओव्हरव्ह्यू. आता ही एक्झाम कशा प्रकारची आहे आपल्याला माहिती आहे. MPSC प्रिलिम आहे, 28 सप्टेंबरला डेट आहे. त्याच्यात 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो तो GSचा असतो, दुसरा पेपर आहे तो CSATचा आहे. पहिल्या पेपरमध्ये आपल्याला 100 प्रश्न असणार आहेत आणि याच्यासाठी आपल्याला 2 आवर्स उपलब्ध आहेत. दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 80 क्वेश्चन्स असणार आहेत. 100 नाही, इथं 80 क्वेश्चन्स असणार आहेत आणि यासाठी पण आपल्याला किती 2 आवर्स उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे. आता CSAT क्वालिफाईंग आहे हेही आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये मिनिमम आपल्याला किती 33% घेऊन यायचं आहे. आणि हे पेपर सॉल्व करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की इथं निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. सो आपण सरसकट सगळे प्रश्न नाही करू शकत, इथं आपल्याला विचारपूर्वक उत्तरं सिलेक्ट करावी लागतात. तर हा सगळा एक स्ट्रक्चरचा पार्ट झाला. आपल्याला हे माहिती आहे MPSC एक्झाम बऱ्यापैकी मुलांनी दिलेली आहे. जे पहिल्यांदा देत आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की एक्झामचं स्ट्रक्चर माहीत नसेल तर डिफिकल्ट आहे एक्झाममध्ये ॲपियर होणं. तर सगळ्यात पहिली गोष्ट झाली की स्ट्रक्चर ऑफ द एक्झाम. एकाच दिवशी दोन्ही पेपर असणार आहेत आणि आपल्याला यामध्ये CSATमध्ये क्वालिफाय करायचे आणि GSमध्ये मॅक्सिमम मार्क्स घेऊन यायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. पुढे जर तुम्ही बघाल तर पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काय काय आवश्यक आहे. आता याच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ की काय काय पाहिजे आपल्याला. पहिली गोष्ट आहे की मूलभूत संकल्पनांची स्पष्टता. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत, यानी की बेसिक MPSC क्लिअर करण्यासाठी बेसिक्स गोष्टी आपण कव्हर केल्या पाहिजे. मग बेसिक म्हणजे काय, याच्यामध्ये कोणती गोष्ट येते, तर सगळ्यात आधी आपण स्टेट बोर्डचे काही बुक्स वाचलेले असले पाहिजेत. स्टेट बोर्डचे मग कुठल्या विषयांचे, तर आपल्याकडे वेगवेगळे विषय आहेत MPSC मध्ये, जसं पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे. जॉग्राफी हे 3 मेजर सब्जेक्ट तर आहेत. त्याचसोबत MPSCचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे सायन्स. आणि सायन्समध्ये पण बेसिक सायन्स हा MPSCचा एक फेवरेट पार्ट आहे, बेसिक सायन्स. आणि त्याचसोबत मग टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, टेक्नॉलॉजी. आणि करंट अफेअर्स हे काही एरियाज आहेत MPSCचे जे की यातून खूप जास्त प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आता इकॉनॉमिक्स हा पण एक टॉपिक आहे आणि हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, इकॉनॉमिक्स. आणि याचसोबत एन्व्हायरमेंट इकॉलॉजी असे काही बेसिक टॉपिक्स आपल्याला बघायला मिळतात. तर त्यासाठी बेसिक संकल्पना म्हणजे काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीज जी आहे ना, तर ती आपल्याला असणं पाहिजेच आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर काही स्टेट बोर्डचे बुक्स आपण वाचले पाहिजेत. तसंच NCERT
या सुद्धा आपल्या कव्हर असलेल्या पाहिजेत. बघा आता टाइम कमी आहे, म्हणजे जर कोणी वाचलेलं नसेल तर याला हात लावायला जायचं का, तर नाही. आता हे सगळं ऑलरेडी आपल्याकडे क्लिअर पाहिजे. ओके, कारण आता आपल्याकडे फक्त 12 आठवडे आहेत. सो साधारणतः आपण बघाल तर या काळामध्ये पुन्हा जर सुरुवात केली वाचायला तर इट इज नॉट पॉसिबल टू फिनिश दीज ऑल बुक्स विथ इन दिस शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ओके, तर आता पुढची गोष्ट आपण बघूया. पुढं काय आपल्याला पाहिजे, तर पुढं आपण बघाल तर दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्र केंद्रित माहिती आपण सगळी गोळा केलेली असली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा MPSC प्रिलिम्समध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. फॅक्च्युअल क्वेश्चन्स महाराष्ट्र ओरिएंटेड पण असतात. कधी कधी हायवेजबद्दल माहिती विचारली जाते, हायवेज आहेत. कधी कधी आपल्याला पॉप्युलेशनबद्दल सुद्धा माहिती विचारली जाते. तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला अपडेटेड माहिती महाराष्ट्राबद्दलची असावी आणि हे खूप गरजेचं पण आहे. ठीक आहे, पुढं जर आपण बघू तर याच्यातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्मार्ट अभ्यास आणि पुस्तकांचं अवलोकन. कमीत कमी टाईम आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट ट्रिक्स अपनावायची गरज आहे. आता पूर्णपणे पुस्तकं पुन्हा वाचता येणार नाहीत, कारण ऑलरेडी वी हॅव स्टडीड सम बुक्स. नाव विथिन शॉर्ट टाइम यू कॅन नॉट गो अँड ओपन ऑल दी बुक्स अँड स्टार्ट रीडिंग. इट विल टेक अनदर 2-3 months टू फिनिश ऑल ऑफ युअर सिलेबस. मग याच्यामध्ये पुनरावलोकन म्हणजे आपण काय म्हणूया त्याला की फास्ट रिव्हिजन जी असते ना, तर ती करायची. ती कशी केली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही शॉर्ट नोट्स आधी बनलेल्या असल्या पाहिजेत. आता शॉर्ट नोट्स जर नसतील तर डिफिकल्ट आहे बरं का, कारण शॉर्ट नोट्समधून आपण रिवाइज करू शकतो फास्ट. ओके, पण शॉर्ट नोट्सच बनलेल्या नसतील तर मग फास्ट रिव्हिजन कसं होईल, नाही होणार, ते पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजेत, आपल्या शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत. मग शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या किंवा कशा असल्या पाहिजेत, तर कधी कधी आपण फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांतच्या बुकचं उदाहरण घेऊ. तर लक्ष्मीकांतच्या बुकमध्ये फंडामेंटल राईट्सचा जर चॅप्टर बघाल तर तो कमीत कमी 2-3 पेजेसचा आहे. परंतु रिव्हिजन करताना पुन्हा सगळं फंडामेंटल राईट्स वाचावेत का, तर नाही. तुमच्याकडं फक्त तिथं लिहिलेलं असलं पाहिजे फंडामेंटल राईट्स, आणि मग त्यामध्ये तुम्ही असे ग्रुप्स केले पाहिजेत. राईट टू इक्वॅलिटी, राईट ऑफ एज्युकेशन, राईट ऑफ लाईफ, वेगवेगळे असे ग्रुप्स केले पाहिजेत. आणि हे ग्रुप्स फक्त ओव्हरलुक केले पाहिजेत फायनली. ओके, कारण आता ह्याला पुन्हा डिटेल्समध्ये वाचायचं म्हटलं तर टाइम जाईल. रिव्हिजन इज नॉट समथिंग विच शुड बी रेड ऑल ऑफ द थिंग्स अगेन, बट रिव्हिजन इज समथिंग यू शुड ओव्हरलुक द थिंग्स अँड दॅट ज्याच्याबद्दल वाचताय, ओव्हरलुक करताय, त्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये पण आल्या पाहिजेत तुमच्या. ओके, तर या स्मार्ट ट्रिक्स पण आहेत, त्याच्याबद्दल पण आपण नीती IAS मध्ये बोलणार आहे की कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या स्मार्ट ट्रिक्स आपल्याला अपनावायच्या आहेत. पुढं आपण बघाल तर पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या अजून गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीजचा वापर आपल्याला करायचा आहे. ओके, आत्तापर्यंत आपण जे काही अभ्यास केला आहे तर तो बरोबर आहे का, किंवा त्याच्या अनुषंगाने उत्तरं आपल्याला देता येत आहेत का, हे तपासून पाहणं गरजेचं आहे. विथआउट टेस्ट सिरीज प्रॅक्टिस होत नाही, म्हणून टेस्ट सिरीज गरजेची आहे प्रॅक्टिससाठी. ओके, प्रॅक्टिस जर नसेल तर एक्झाममध्ये आपल्याला मग सरप्राइजेस मिळतात, कारण आपला पेपर कव्हर होत नाही, कधी कधी लेंदी असतो. जर तीच प्रॅक्टिस आपण इथं केलेली असेल तर 2 वेळा कमीत कमी पेपर वाचून झाला पाहिजे. GSचा CSAT मध्ये 2 वेळा होणं मुश्किल आहे, परंतु GS मध्ये कमीत कमी 2 वेळा वाचून झाला पाहिजे. यानी की पहिला राऊंड मध्ये आपले असे प्रश्न केले पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शुअर शॉर्ट आन्सर्स येत आहेत, शुअर शॉर्ट आन्सर्स. ओके, आणि मग दुसरा राऊंडमध्ये आपण जे प्रश्न ॲम्बिग्विटी वाटते, कधी कधी ना सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नाहीत, तर दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 50% असं वाटत होतं तर त्या प्रश्नांवरती विचार करायचा. मग त्याच्यासाठी आपली स्पीड असली पाहिजे पेपर सॉल्व करण्याची. पण ती स्पीड कधी कळेल, जर तुम्ही टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस केली असेल तर. आणि टेस्ट सिरीज ही अशी टेस्ट सिरीज लावायची की जी एक्झाम ओरिएंटेड प्रश्न बनवत आहेत. खूप वेग जास्त टेस्ट सिरीज लावली तर त्याच्यामध्ये रिअल टाइम प्रॅक्टिस होत नाही आणि मग त्याचा आणि एक्झामचा कनेक्शन राहत नाही. म्हणून टेस्ट सिरीज पण चूज करताना विचारपूर्वक टेस्ट सिरीज चूज करा. पुढे जर आपण बघूया की पुढचा पॉईंट यामध्ये हा आहे, तर याच्यात तुम्हाला कळेल की CSAT हा जो फॅक्टर आहे ना, तर याच्यामध्ये सुद्धा आपला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. मोस्टली काय होतं, MPSCसाठी मुलं CSATला पण आता लाईटली घेतात, परंतु तुम्ही जर UPSCचा CSAT बघाल तर ते डिफिकल्ट आहे. आणि यावर्षी MPSCने पूर्णपणे मेन्समध्ये UPSCचाच पॅटर्न आणलेला आहे. तर आशंका ही पण आहे की CSAT काही MPSCचं डिफिकल्ट होईल का येणाऱ्या काळात, तर पॉसिबिलिटी आहे. लगेच याच वर्षी होईल का, डाऊटफुल आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये याच्यात बदल नक्की होऊ शकतात. मग त्यासाठी आपण CSAT मध्ये सुद्धा तयारी चांगली केली पाहिजे.
ठीक आहे. मुलं लाईटली घेतात. आपल्याकडे असे उदाहरणं आहेत जे की आधी ऑफिसर्स आहेत UPSC मध्ये, परंतु UPSC प्रिलिम क्लिअर होऊ शकले नाही आहेत जस्ट बिकॉज ऑफ दी CSAT क्लिअर नाही झालं. सो आपण रिस्क नाही घेतली पाहिजे, कारण हा एक वर्षाचा टाइम पिरियड आपण पूर्णपणे देतो. आणि जर समजा CSATमुळं सर क्लिअर आपलं प्रिलिम्स राहिली तर पुन्हा 1 वर्ष चाललं जातं. म्हणून याला आत्मविश्वास आणण्यासाठी याची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. लाईटली न घेता CSATची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे, पेसेजेस सॉल्व केले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपण PYQs वरती भर द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण जनरली आयोगाच्या आपल्याकडे 2च गोष्टी असतात, एक आहे PYQs आणि दुसरं आहे सिलेबस. याच्या व्यतिरिक्त आयोगाची कुठलीही गोष्ट नाही आहे. म्हणून माझं सजेशन असं असतं की PYQs वर जास्तीत जास्त जर भर दिला तर कदाचित आपल्याला CSAT सुद्धा क्लिअर व्हायला मदत होते. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि स्ट्रॅटेजीमधलं पुढचा पॉईंट बघूया. तर पुढे जर आपण बघाल तर 12 आठवड्यांचा कालावधी आपल्याकडे उपलब्ध आहे. आता या 12 आठवड्यांना प्लान कसा करावा आणि विथिन धिस शॉर्ट पिरियड ऑफ टाईम MPSC प्रिलिमची गॅरंटी क्लिअर होण्याची कशी आत्मसात करावी, तर याच्यासाठी मी काही प्लान देतोय इथे. आता कदाचित तुमचा प्लान थोडा वेगळाही असू शकतो किंवा तुम्हाला असं वाटेल की सर हा मला सूट होत नाही, तर यू कॅन हॅव युअर ओन प्लान्स अकॉर्डिंगली. मी एक बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला देतोय की ते स्ट्रक्चर तुम्ही बघून इथं बघा की तसं काही करता येतंय का. तर मी म्हणेल की आपला जो हा काळ आहे तर त्याला डिवाइड करा तुम्ही. 4 वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये मी इथं डिवाइड केलेलं आहे. पहिल्या सेक्शन्समध्ये टप्पा 1 आहे ज्याच्यामध्ये 10 जुलै ते 10 ऑगस्ट हा टाईम आपण PYQs आधारित तयारी केली पाहिजे. बघा PYQs खूप महत्त्वाचे आहेत. ओके. आपण जर बघाल तर साधारणतः 2013 ते 2024 या कालखंडातील वेगवेगळ्या विषयांचे PYQs. ठीक आहे. तर साधारणतः हे PYQs जर आपण बघितले तर मला वाटतंय की आपली बेसिक तयारी खूप चांगली होऊ शकते. ओके. आणि ह्याचसाठी CSATचे सुद्धा PYQs या काळातले जर बघितले तर क्वेश्चन रिपीट होतात मोस्ट ऑफ द टाइम्स. स्टॅटिकचे तर बघाल तर क्वेश्चन्स रिपीट होतात. कधी कधी तर पहिल्या वर्षीचा प्रश्न आणि त्याच्या ऑप्शन्सवरती नेक्स्ट इयर प्रश्न येतात. म्हणजे एवढं कनेक्शन्स तुम्हाला जाणवतं. लँग्वेजमध्ये चेंज होऊ शकत असेल पण कॉन्सेप्ट आणि थीम सेम राहते, म्हणून PYQs करायचे. आणि जेवढं जास्त आपण PYQ कराल तेवढं जास्त आपला क्लिअर होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून पहिला 1 महिना जो आहे 10 जुलै ते 10 ऑगस्ट हा मी PYQच्या तयारीसाठी इथं दिलेला आहे. पुढचा टप्पा जर आपण इथं बघू तर पुढच्या टप्प्यामध्ये 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या काळात बेसिक संकल्पना, बेसिक कॉन्सेप्ट्स आपण ज्याला म्हणतो, बेसिक कॉन्सेप्ट्स याच्यावरती जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. मग बेसिक कॉन्सेप्ट्समध्ये कुठल्या कॉन्सेप्ट, तर यामध्ये मी म्हणेल की सायन्समध्ये बेसिक प्रश्न विचारले जातात. बेसिक, मग ते केमिस्ट्रीचे असो किंवा ते फिजिक्सचे असो, मोस्टली बायोलॉजी, झूलॉजी किंवा मग आपलं 11-12च्या ज्या NCERTs आहेत तर त्यातून सुद्धा प्रश्न विचारले जातात. ह्या बेसिक जे आहे तर ह्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. सोबतच आपण जॉग्राफीच्या सुद्धा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि पुढं महाराष्ट्राविशेष म्हणजे जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, कारण MPSCचं नेचरमध्ये जर आपण बघितलं तर अजूनसुद्धा काही 1 लाइनर क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅक्ट्स लिहिलेले असतात. ओके. पॉप्युलेशन्सबद्दल आपण आधी बोललेलो की पॉप्युलेशन्सवरती प्रश्न विचारला जातो, डेमोग्राफीवरती प्रश्न विचारला जातो, मेल फिमेल सेक्स रेशिओवरती प्रश्न विचारला जातो. तर ह्या ज्या काही फॅक्ट्स आहेत महाराष्ट्र ओरिएंटेड तर त्यासुद्धा आपल्याकडं असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचंही आहे. पुढं जर आपण बघाल तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मी 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पूर्व चाचण्या ज्या आहेत ना तर त्याच्यासाठी टाईम दिलेला आहे. म्हणजे आपण ज्या टेस्ट करायच्या आहेत की टेस्ट सिरीज जी आपण लावतो आहे तर त्याला पण पुन्हा एकदा आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके. कारण टेस्ट सिरीजमधून बऱ्याच कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. कधी कधी एखादा प्रश्न असतो, त्या प्रश्नाच्या अगलबगलच्या ज्या कॉन्सेप्ट आपण डिस्कस केलेले असतात आधी तर त्या आपल्याला आठवतात. म्हणून याचं सुद्धा रिव्हिजन आपण केलं पाहिजे. प्लस अंतिम रिव्हिजन म्हणजे फायनल रिव्हिजन ही आपण याच्यामध्ये करायचं. तर ते फायनल रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय असावी याच्याबद्दल आपण एक वेगळं लेक्चरसुद्धा घेणार आहोत. किंवा यामध्ये जर आता इथं बोलायचं झालं तर फायनल रिव्हिजन आपल्या फिंगर्सवरती झाल्या पाहिजेत. म्हणजे समजा मला पॉलिटी रिवाईज करायचं असेल तर 1 तास काफी आहे, किंवा जॉग्राफी रिवाईज करायचं असेल तर 1 तासात पूर्ण जॉग्राफी झालं पाहिजे. मग ते कसं झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काही
टॉपिक्स सगळे आधी लक्षात असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जर जॉग्राफी आपण बघू तर जॉग्राफीमध्ये पहिला टॉपिक सुरुवात करायचं फिजिकल जॉग्राफी. मग फिजिकल जॉग्राफीमध्ये कुठला येतात विषय, तर सुरुवातीला होतं की इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. मग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ मग स्वतःच आपण म्हणायचं की किती पार्ट्स आहेत, तर इंटरनल स्ट्रक्चर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, कोअर, देन मॅन्टल अँड क्रस्ट. मग क्रस्टचे किती पार्ट्स आहेत, तर देर आर 2 टाइप्स ऑफ क्रस्ट, वन इज ओशानिक, वन इज देन कॉन्टिनेंटल क्रस्ट. मग अशा प्रकारचं जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा पूर्ण जॉग्राफी 1 ते 2 तासांमध्ये आपल्याला तो फिनिश होतो. पण हे जी स्टेट येते त्यासाठी आधी आपलं पूर्ण वाचन झालं पाहिजे आणि ते वाचन फक्त एकदाच नाही तर कमीत कमी 4-5 वेळा आधी झालेलं असलं पाहिजे, देन हे रिव्हिजन पॉसिबल आहे. आणि जेव्हा आपण वाचन करत होतो त्यावेळेस आपल्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत ना त्या सुद्धा बनलेल्या असल्या पाहिजेत, कारण विथआउट शॉर्ट नोट्स इफ वी स्टार्ट रिवाइजिंग इच अँड एव्हरीथिंग अगेन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फिनिश द सिलेबस विथिन 1 or 2 hours. यू विल बी इव्हन नॉट एबल टू फिनिश इन 2-3 days. मग 2-3 दिवस जर एका पेपरला आपण लावणार असेल तर आपण एक्झामपर्यंत किंवा एक्झामच्या आधी 4 दिवस रिव्हिजन कसं कंप्लीट करणार हा पण एक मुद्दा आहे. ओके, आणि फायनली शेवटचे जे 2 दिवस आहेत त्याच्यात सुपर रिव्हिजन करायची फटाफट. फक्त बुक्सचे पानं जे आपल्या नोट्स आहेत त्या फक्त चाळत राहायचं, पूर्णपणे वाचायला इथं स्कोपही नसतो आणि वेळही आपल्याला नाही. तर हे असं स्ट्रक्चर मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही याप्रमाणे बनवलं तर अजून योग्यरित्या आपण सिलेबस पूर्ण करू शकतो. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. तर ह्या विषयांमध्ये GS पेपरमध्ये किती विषय आहेत तर तेही आपण एकदा बघूया. तुम्हाला पूर्ण कल्पना तर आहेच, परंतु इथं पुन्हा एकदा आपण ते बघूया की वेगवेगळे विषय इथं आपल्याला बघायला मिळतात. तर हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचे टॉपिक और फोकस एरियाज काय आहेत तर हे मी तुम्हाला इथं सांगतो. आता तुम्ही हिस्ट्री बघा, हिस्ट्रीमध्ये जर बघाल ना तर काही महत्त्वाचे एरियाज इथं आहेत, त्या म्हणजे मराठांची हिस्ट्री असेल, मॉडर्न इंडिया आणि रिवोल्ट्स. हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे रिवोल्ट्स जरी बघितलं तरी लीडर्स, रिजन्स हे पण गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. किंवा मग ब्रिटिश आणि मराठांचे जे वॉर आहेत त्याच्यामधले जे लीडर्स आहेत, त्यानंतर जे समाज सुधारक झाले मॉडर्न इंडियामध्ये महाराष्ट्रातले तर याच्यावरती, किंवा त्यांचे बुक्स असतील, न्यूजपेपर असतील समाज सुधारकांचे, हेही आपल्याला सगळं तोंडपाठ असायला पाहिजे. पॉलिटीमध्ये जर बघाल तुम्ही तर इथं कॉन्स्टिट्यूशनवरती आणि ॲक्ट्स आणि स्कीम्सवरती आपण फोकस करायला पाहिजे. लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी तर आहेच, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचसोबत महाराष्ट्रातलं गव्हर्नन्सबद्दल सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. काही करंट अफेअर रिलेटेड प्रश्नसुद्धा इथं विचारले जातात, त्याच्यामुळं आपण त्याची तयारीही ठेवली पाहिजे. पुढे जर बघाल तर जॉग्राफी आहे. मग जॉग्राफी 2 प्रकारचं आहे, महाराष्ट्र ओरिएंटेड एक आहे आणि इंडिया ओरिएंटेड. तर इंडियातला जॉग्राफी तर आपण सगळे वाचतो, फिजिकल इंडिया वाचतो, आणि याच सोबत महाराष्ट्राची जॉग्राफी, कधी कधी सायक्लोन्स येतात महाराष्ट्रामध्ये पण येतात, मग त्याची माहिती असली पाहिजे, किंवा महाराष्ट्रातले फिजिकल फीचर्स असले पाहिजेत, कुठं पठार आहेत, कुठं पर्वतरांगा आहेत, कुठं नद्या आहेत, इनफॅक्ट नद्यांबद्दल आणि त्यांच्या उपनद्यांबद्दल सुद्धा माहिती, आणि हे प्रश्न इथं आपण महाराष्ट्र जॉग्राफीमध्ये बघू शकतो. आता यासाठी आपल्याला काय आहे, NCERTs आहेत, स्टेट बोर्डचे बुक्स आहेत आणि सोबत ॲटलास आहे. बघा, मॅपिंगवरती प्रश्न विचारला जातो, 1 ते 2 प्रश्न आपल्याला मॅपिंगवरती येतात, आणि मॅच द पेअर्समध्ये तर जास्त प्रमाणात आता मॅपिंग आणि मॅच द पेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये विचारण्याचं प्रमाण वाढलंय. मग हा पार्ट ॲटलासचा जर चांगला असेल तर 2 प्रश्न तर आपले नक्कीच येणार आहेत, हे गॅरेंटेड. पुढं आपण बघतोय इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमध्ये इम्पॉर्टंट एरियाज, फोकस एरियाज, बजेट, ॲग्रिकल्चर अँड बँकिंग. MPSCचा हा एक एरिया फेवरेट आहे, ॲग्रिकल्चर, आणि ॲग्रिकल्चरमधून आपल्याला प्रश्न येत आहेत जास्तीत जास्त. सो बेसिक ॲग्रिकल्चरल कॉन्सेप्ट सोबत काही फॅक्च्युअल डेटाज, म्हणजे MSP बद्दल असेल, किंवा महाराष्ट्रातले कुठले क्रॉप प्रोडक्शन्स असतील, किंवा त्याच्यावरती इम्पॅक्ट झाला असेल बिकॉज ऑफ दी डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, तर ह्या गोष्टीज न्यूजमध्ये असू शकतात आणि त्याच्यामुळं प्रश्न येऊ शकतात. मग त्याच्यासाठी सोर्स काय आहे तर NCERTs आणि इकॉनॉमिक्स सर्वे हे आपण लक्षात घ्यायचं. एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी ॲक्ट्स आणि बॉडीज, यासाठी मार्केटमध्ये काही नोट्स पण अवेलेबल आहेत, तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. प्लस करंट अफेअर याच्यात करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्पेसिस न्यूजमध्ये असतात, कधी कधी नवीन स्पेसिसचा शोध लागतो, किंवा इन्व्हायरमेंट रिलेटेड एखाद्या UN बॉडीची मीटिंग झालेली असते तर ते न्यूजमध्ये असतं. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला करंट अफेअर्स करायचे, आणि करंट अफेअर्समुळं काही प्रश्नांची उत्तरं आपण करू शकतो. MPSCमध्ये करंट अफेअरला एक वेगळं स्थान आहे, आणि या करंट अफेअर्समध्ये 1 लाइनर सुद्धा येतात. मग करंट अफेअर्स जर करायचं असेल तर काही मॅगझिन्स तुम्हाला मिळतील, किंवा ऑनलाईन चॅनल्स तुम्ही वापरू शकता. तर या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर कदाचित तुम्हाला करंट अफेअर्स करण्यासाठी मदत होऊ शकते.
आणि पुढं बघाल तर GK जे आहेत, काही कमिटीज, रिपोर्ट्स आणि स्कीम्स याच्यावरती सुद्धा फोकस करा. आणि त्याच्यासाठी नोट्स आपल्याकडे उपलब्ध असतील, मार्केटमध्ये सुद्धा काही उपलब्ध आहेत नोट्स, तुम्ही त्या रिवाईज करा. म्हणजे एक पूर्णपणे वेगवेगळ्या विषयांना टार्गेट करून तुम्ही पर्टिक्युलर वेळेत रिवाईज करा. मला वाटते की अशा प्रकारे केल्याने लवकरात लवकर आणि कॉन्फिडेंटली आपण सिलेबस पूर्ण करू शकतो. ओके, पुढचा पार्ट आहे तो सीसॅटचा आहे. ठीक आहे, तर सीसॅटमध्ये काही बेसिक एरियाज तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर कुठले बेसिक एरियाज करायचे, तर त्यासाठी 3 सीसॅटमध्ये पार्ट्स होतात. आपल्याला माहिती आहे, एक आहे अॅरेथमॅटिक आहे, दुसरं रिझनिंग आहे आणि तिसरं कॉम्प्रिहेन्शन आहे. आता MPSCचं जे सीसॅट आहे ना, तर ते कॉम्प्रिहेन्शन हा पार्ट खूप जास्त येतो याच्यात. आणि कॉम्प्रिहेन्शनमुळे सीसॅट क्लिअर होतं मोस्टली. यू डू नॉट हॅव टू लुक इन टू द अॅरेथमॅटिक्स अँड रिझनिंग मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि कॉम्प्रिहेन्शन खूप चांगलं असेल तर इथून तुम्ही क्वालिफाय व्हायला मदत होते. ओके, ठीक आहे. परंतु समजा कुणाचं कॉम्प्रिहेन्शन एवढं चांगलं नसेल तर मग त्यांनी बेसिक मॅथमॅटिक्स सुद्धा करायचे, अॅरेथमॅटिक आणि रिझनिंगचे सुद्धा प्रश्न अटेंड करायला काही अडचण नाही आहे. आपल्याला पाहिजे 33% मार्क्स. ओके, सो सेफ स्कोअर जर मी म्हणेल तर 70 मार्क्स टार्गेट करून चालायचं. ओके, मग 70 मार्क्स येण्यासाठी आपल्याला किती प्रश्न करायचे हे आपण टार्गेट केलं पाहिजे. साधारणतः तुम्ही मला विचाराल तर मी 40 प्रश्न म्हणतो की 40 प्रश्न कमीत कमी आपण केले पाहिजेत. आणि आपल्याला 2 तास आहेत, मग 2 तासात पहिल्या तासात 20 प्रश्न करा आणि दुसऱ्या तासात 20 प्रश्न करा. याप्रमाणे जर स्ट्रॅटेजी ठेवली तर मला वाटतं की सीसॅट क्लिअर व्हायला काहीच अडचण येणार नाही. ओके, पुढे जर आपण बघितले महत्त्वाचे टॉपिक सीसॅटमध्ये तर आहेत, तर ती आहे टक्केवारी, प्रमाण, गती, दिशा आणि पझल्स. दररोज आपण 25 प्रश्नांचा सराव करायचा आहे. PYQs आणि नीती IASची टेस्ट सिरीज सुद्धा आहे याच्यामध्ये सीसॅटची, तर तेही तुम्ही सॉल्व करा. सुरक्षित गुण जसं इथे म्हटलं की 70+ जर मार्क्स आपण घेऊन आलो तर वी आर ऑन द सेफ साईड, डू नॉट बी ऑन द बँक. कधी कधी मुलं म्हणतात सर 33% पाहिजे, मग 67 पॉईंट काहीतरी, आणि नो नो, डू नॉट बी ऑन द बँक. बिकॉज जर समजा एखादा प्रश्न चुकून आयोगाने वेगळं उत्तर दिलं तर मग तुमचं सीसॅट क्वालिफाय आणि नॉट क्वालिफायमध्ये जाऊ शकता. म्हणून सेफ स्कोअर असला पाहिजे, साधारणतः 70+, 80पर्यंत आपला स्कोअर जर आला तर आपल्याला टेन्शन नसतं की सीसॅटमुळं काही आपलं राहणार नाही. ओके, चला तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढच्या भागात बघूया की आता अजून काय याच्यामध्ये करता येऊ शकते. तर टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिस बघा, आपण भरपूर अभ्यास करतो, परंतु तो जो अभ्यास केला आहे त्याचं ॲप्लिकेशन आपल्या लक्षात सगळं राहतंय का नाही राहतंय हे बघायचं आहे. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज आहे. मग टेस्ट सिरीजमध्ये काय काय असलं पाहिजे किंवा कशी केली पाहिजे हे मी तुम्हाला आता इथं सांगतो. तर वीकली मिनी टेस्ट तुम्ही सॉल्व करा. ओके, आणि त्याचसोबत सेक्शन वाईज टेस्ट सुद्धा तुम्ही सॉल्व करा, सेक्शन वाईज. ओके, सुरुवातीला आपला जसा अभ्यासाचा स्ट्रक्चर असेल वेगवेगळे टॉपिक्सनुसार त्या टॉपिक्सच्या टेस्ट तुम्ही सॉल्व करा. फॉर एक्झाम्पल फुल लेंथ पॉलिटी, फक्त पॉलिटीची सॉल्व करा, नंतर फक्त जिओग्राफीची सॉल्व करा, त्यानंतर फक्त हिस्ट्रीची सॉल्व करा. ओके, असे प्रत्येक विषयांच्या एक एक पूर्ण टेस्ट सॉल्व करा. जेव्हा सगळे विषय कव्हर होतील त्यानंतर आपण एक फुल लेंथ टेस्ट येईल, ऑल महाराष्ट्र फुल लेंथ टेस्ट. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला सगळे विषय मिक्समध्ये मिळतात. जसं की नीती IASची सुद्धा टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण प्रत्येक विषयानुसार 100 प्रश्नांची एक अशी टेस्ट सिरीज आहे. आणि जेव्हा सगळे विषय संपतील त्यानंतर आपल्याला फुल लेंथ टेस्ट GSच्या बघायला मिळतात. आणि मग देर आर 4 असे टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये GSच्या टेस्टसुद्धा असणार आहेत आणि सोबत सीसॅटसुद्धा आफ्टरनून सेशनला. म्हणजे आयोगाचं जे टाईम आहे त्याच टायमिंगवरती रिअल टाईम प्रॅक्टिस इथं नीतीमध्ये आपण करून घेतो टेस्ट सिरीजबद्दल. ठीक आहे, टेस्ट सिरीजमुळं काय होतं, एक तर आहे की ॲक्युरसी, आपलं नॉलेज किती ॲक्युरेटली आपण उपयोग करू शकतोय, ॲक्युरसी वाढते. टाईम मॅनेजमेंट, बघा मी जसं म्हटलं की GSमध्ये आपल्याला 2 वेळा वाचून झाला पाहिजे पेपर, टाईम मॅनेजमेंट. आणि तिसरं म्हणजे रिव्हिजन. ओके, रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. रिव्हिजन जर नसेल तर मिस्टेक्स होतात. ओके, तर रिव्हिजन आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजन, कारण सक्सेसचा एकच की आहे, रिव्हिजन इज द की टू द सक्सेस. आपण किती जास्त वाचलं याच्यापेक्षा आपण एकच गोष्ट किती वेळा वाचलेली आहे हे जास्त मॅटर करतं. चलो, तर आता रिव्हिजन प्लान कसा असावा. ओके, तर आता हा प्लान मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय. माझ्या मते रीड, रिवाइज, रीटेस्ट
आर आर आर, हे जे 3 R's आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. आर आर आर, रीड, रिवाइज, रीटेस्ट, पुन्हा पुन्हा टेस्ट द्यायच्या. कारण जेवढ्या मॅक्सिमम टेस्ट तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं मॅक्सिमम रिफाइनमेंट होतं आपल्या नॉलेजचं. वीकली स्टॅटिक रिव्हिजन झालं पाहिजे. मंथली करंट अफेअर्ससुद्धा आपण वाचले पाहिजेत आणि क्विक फॅक्ट शीट्स आपल्यासोबत असली पाहिजे. आमच्याकडूनही तुम्हाला ही उपलब्ध केली जाते. तर त्या फॅक्ट शीटवरती तुम्ही रिवाईज करा, स्वतःला पण रिवाईज करा आणि पुन्हा पुन्हा याचं रिव्हिजन करा, जेणेकरून एक्झाममध्ये चांगले आणि जास्तीत जास्त मार्क्स यायला मदत होईल. ओके, सो सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटवरती आता आपण आलो आहे आणि तो म्हणजे गेम चेंजर काय आहे, PYQs. ओके, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स PYQsला शेवटच्या टप्प्यात घेऊन येतात. म्हणजे आता एक्झाम आली तर आता आपण PYQsला सुरू करतो, पण कधी कधी असं होतं की PYQs वाचू की सर स्टॅटिक पार्ट रिवाईज करू, आणि याच्यामध्ये आपण स्टॅटिक पार्ट रिवाईज करतो, PYQs राहून जातात. तर PYQsला शेवटच्या टप्प्यात न ठेवता माझं म्हणणं आहे की ते सुरुवातीला करा आणि PYQs 2013 ते 14 या काळातले तुम्ही कव्हर करा. नीती IAS मध्ये एक पूर्णपणे PYQ बेस्ड एक कोर्स आपण घेतोय, ज्याच्यामध्ये एका महिन्यात विथिन 1 month वी विल कवर होल ऑफ दिस PYQs ऑफ ऑल डिफरंट सब्जेक्ट बाय ऑल डिफरंट एक्सपर्टीज ऑफ दॅट सब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट टीचर्स आपल्याला हे PYQs सांगतील. म्हणजे हे PYQs ते डिस्कस करतील आणि त्याच्या अनुषंगाने जे काही कॉन्सेप्ट्स आहेत पेरिफेरीच्या त्यासुद्धा आपल्या इथं कव्हर होणार आहेत. आणि विथिन 1 month स्वतः वाचण्यापेक्षा मी म्हणेल की क्लासमध्ये जेव्हा तुम्ही हा डिस्कस कराल टीचरसोबत आणि टीचर त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती जेव्हा तुम्हाला सांगेल, तेव्हा एक्झाममध्ये जरी समजा पेरिफेरलचा क्वेश्चन जरी आले तर यू विल बी इन द पोझिशन टू आन्सर दोज क्वेश्चन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हाच आपला गेम चेंजर राहणार आहे. ओके, सो आयडेंटिफाय पॅटर्न कसा असला पाहिजे. पॅटर्न जसे रिपीटेड टॉपिक्स जे आहेत तर ते तुम्ही आयडेंटिफाय करा, जसे की 73rd अमेंडमेंट असेल किंवा मराठा वॉर्स असतील, इकॉनॉमिक सर्वेज आहेत. तर हे जे रिपीटेड टॉपिक्स जे आहेत तर त्याला आपण आयडेंटिफाय करून पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन केली पाहिजे. आणि प्रॅक्टिस इन रिअल टाईम पेपर फॉर्मॅट, म्हणजे आमच्या इथं नीती IAS मध्ये आपण टाईम बाउंड टेस्ट असते. टाईम बाउंड रिअल टाईम क्लासरूममध्ये तुम्हाला पेपर्स दिले जातात, क्लासरूममध्ये तुम्हाला OMR शीट दिली जाते, 2 तासांचा टाईम असतो आणि रिअल टाईम प्रॅक्टिस करून घेतली जाते. सो दॅट प्रॅक्टिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण मोस्टली जर नाही केलं रिअल टाईम प्रॅक्टिस तर एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंटची कल्पना आपल्याला येत नाही आणि मग तिथं आपली गडबड होऊ शकते. सो रिअल टाईम प्रॅक्टिसकडं जास्तीत जास्त तुम्ही भर द्या. ओके, सो फायनली आपण म्हणूया की स्मरणशक्तीचा पर्याय आणि हे लक्षात कसं ठेवायचं. बऱ्याच गोष्टी आपण वाचतो परंतु हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि जर लक्षात नाही ठेवलं तर मग याचा फायदा होणार नाही आपल्याला. सो वी विल सी की लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं याच्यात. बघा, आपले काही शॉर्टकट्स बनवा, शॉर्टकट्स, आणि काही संकेताक्षरे आणि नकाशे आपले बनलेले असले पाहिजेत आणि हे आपल्या स्वतःचे असले पाहिजेत. जर दुसऱ्याने बनवलेलं असेल तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही, कारण आपल्याला कल्पना येत नाही की कुठल्या गोष्टीसाठी कुठला मार्क त्यांनी केलेला असतो किंवा शॉर्ट नोट्स बनवताना कुठले वर्ड्स कीवर्ड्स कशाला डिफाईन करतात. जर ते स्वतः केलेलं असेल तर मला वाटतं जास्तीत जास्त बेनिफिट होईल. मेंदू नकाशे, मेंदू नकाशे म्हणजे मेंदू नाही, माइंड मॅप्स. ओके, याला माइंड मॅप्स म्हणायचं आपण. ओके, माइंड मॅप्स बनवायचे, याने की फ्लो चार्ट वाईज बनवायचं, जेणेकरून आपल्याला या गोष्टी आठवतात. याला पाहिलं की त्याच्या अनुषंगाच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीही आपल्याला कव्हर होतात. पुढं आहे टाईमलाईन आणि चार्ट. मोस्टली इतिहासाचे टाईमलाईन्स आपण बनवले पाहिजेत, प्रश्न याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, सो ह्या गोष्टीही आपण केल्या पाहिजेत. आपण आता शेवटाकडे जेव्हा येतोय तेव्हा तुम्ही बघाल की प्रेरणा आणि शिस्त, म्हणजे या 2 गोष्टी, मोटिवेटेड राहणं महत्त्वाचं आहे एक्झामपर्यंत. कधी कधी कॉन्फिडन्स लूज होतं आणि कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळं आपण एवढा अभ्यास केलेला असतो परंतु आपल्याला वाटते की माझं झालेलं नाही आहे, अजून मला खूप वाचायचं आहे, माझं होईल का नाही, याचा कॉन्फिडन्स आपला असणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही यशामध्ये तुम्ही जर बघाल तर 30% ज्ञान असतं आणि 70% आपलं डिसिप्लिन असतं. ओके, डिसिप्लिन, डिसिप्लिन. सो डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. ज्ञान तर आपलं आहेच परंतु किती शिस्तबद्ध तरीने आपण हे सगळं एक्झिक्यूट करतोय याला महत्त्व जास्त येतं. ठीक आहे, पुढं जर आपण बघाल तर दिवसाच्या वेळापत्रकामध्ये कमीत कमी 6 ते 8 तास आपला अभ्यासासाठीचे असणेही खूप गरजेचं आहे. हार्ड वर्क अँड डिसिप्लिन वर्क विल गिव्ह यू द सक्सेस.
पुढं बघूया आपण. फायनली आता नीती IAS आपल्याला कशा प्रकारे मदत करेल या सगळ्या गोष्टींसाठी. तर तुम्ही बघा, दररोज टेलिग्रामवरती नीती IASचा टेलिग्राम अकाउंट आहे. तर टेलिग्रामवरती आपल्याला अपडेट्स येतात वेगवेगळ्या विषयांचे, फॉर एक्झाम्पल पॉलिटी, हिस्ट्री. तर याला तुम्ही फॉलो करू शकता. त्याचसोबत आठवड्यांचे डाउनलोडिंग आपल्याला इथं मिळेल वेगवेगळ्या विषयांचे. नंतर इथं आपल्याला एक वैयक्तिक अभ्यास ट्रॅकर म्हणजे पर्सनलाइज्ड मेंटर सुद्धा आपल्याकडे आहे, जो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट गाईड करतोय मेंटर नीती IAS मध्ये. नोट्स आपल्याकडे मिळतील मराठी आणि इंग्रजीमध्ये, दोन्ही विषयांमध्ये किंवा सगळ्या विषयांचे दोन्ही माध्यमांमध्ये. PYQचे विश्लेषण जसं आपण सांगितलं, तर याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध होतील. आणि हा एक पूर्ण कोर्स आहे जो की 10 तारखेपासून सुरू होतोय नीती IAS मध्ये. आणि या कोर्सबद्दल जर अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर मी म्हणेल की या दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही संपर्क करा किंवा नीती IASच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता. सदाशिव पेठेत आहे नीती IAS, टिळक रोडला, आणि जास्त माहिती या कोर्सबद्दल घेऊ शकता. ठीक आहे. चलो, तर आता आपण बघूया की स्कोअर करण्यासाठी शेवटच्या 15 दिवसांचा काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, स्कोअर करणाऱ्या टॉपिकवरती लक्ष द्यायचं. कुठले कुठले टॉपिक्स आहेत ते, जसं की आधी आपण बघितले पॉलिटीचे, हिस्ट्रीचे किंवा जॉग्राफीचे, इन्व्हायरमेंट, इकॉलॉजीचे. तर त्या टॉपिक्सवरती जास्तीत जास्त लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल मी म्हणेल की याच्यामध्ये शेवटी 15 दिवसात स्टॅटिक पार्टवरती जास्त लक्ष द्या. ओके. करंट अफेअर्स डायनामिक असतं, तुम्ही पूर्ण करंट अफेअर कव्हर केलेलंही असतं, परंतु करंटमध्ये वेगनेस जास्त आहे, एरिया कव्हरेज जास्त आहे, स्टॅटिकचा लिमिटेड असतो आणि यातून शुअर शॉर्ट प्रश्न तुमचे होतातच. ओके. नंतर दररोज फुल टाईम मॉक टेस्टवरती तुम्ही भर द्या आणि एक पान रिव्हिजन नोट्स म्हणजे सिंगल पेजेसच्या रिव्हिजन नोट्स आपल्या असल्या पाहिजेत. सिंगल पेजेस. ओके. खूप मोठ्या नोट्स असतील तर त्या रिवाइजच होणार नाही आहेत. छोट्या छोट्या पेजेसवरती रिव्हिजन नोट्स, शॉर्ट नोट्स आपल्या असल्या पाहिजेत. नवीन पुस्तके अजिबात वाचायचे नाही आहे किंवा नवीन नोट्स या काळात बिलकुल घ्यायचं नाही. याचा फायदा होत नाही, कारण हे एकतर वाचून होत नाही आणि जरी वाचलं तरी लक्षात राहत नाही, कारण आपल्याला ते रिवाईज करण्यासाठी टाईम इथं उपलब्ध नसतो. तर हे अशी आहे की पूर्णपणे स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. सो लेट अस बिगिन आवर जर्नी फॉर धिस 12 weeks अँड वी हॅव quote that your consistency is your greatest weapon. Okay. तुम्ही किती कन्सिस्टंटली अभ्यास कराल त्याच्यावरतीच तुमचं सक्सेस आहे. Let us target this MPSC exam for 2025. नीती IAS is with you till your selection. तुमची प्री असो, मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू, नीती IAS तुमच्यासोबत असणारच आहे. रिलीम नंतर सुद्धा मेन्सच्या आन्सर रायटिंग्स करायचे आहेत, त्याच्यासाठीचे वेगळे क्रॅश कोर्स आपल्याकडे उपलब्ध असतील. डेली आन्सर रायटिंग प्लस मेन्स टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध असेल. आन्सर्स कसे लिहायचे याच्यासाठीचे वर्कशॉप आपण इथं घेणार आहोत, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नीती IASला अप्रोच करू शकता. सो थँक्यू सो मच अँड see you again in the next lecture.